भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा ज्या सरपंचामुळे पराभव झाला तो सरपंच आता प्रचंड अडचणीत सापडलाय। हे सरपंच म्हणजे मंगेश साबळे। या सरपंच मंगेश साबळेंना पोलिसांनी थेट 2 जिल्ह्यांतून तडीपारीची नोटीस पाठवली आहे। या त्यांच्यावर गुंडगिरी खंडणीचे आरोप लावले आहेत। हे तेच मंगेश साबळे आहेत ज्यांच्यामुळे तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला होता, जो जालना जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होता। असं म्हटलं जायचं की या मतदारसंघातून रावसाहेब दानवेंना पराभूत करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे। तीच गोष्ट याच मंगेश साबळेंनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी करून दाखवली। या मंगेश साबळेंना मराठा आंदोलनात मोठी प्रसिद्धी मिळाली होती। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधातली भूमिका त्यांनी घेतली होती। एवढंच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा मागितला होता, पण त्यांच्याऐवजी मनोज जरांगेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा नेहमीच जालना जिल्ह्यात होते। आपल्या गावासाठी आणि गावातील प्रश्नांसाठी करत असलेल्या अनोख्या आंदोलनामुळे मंगेश साबळे अख्ख्या राज्यात फेमस आहेत। कधी साडी घालून आंदोलन करतात, तर कधी भिकाऱ्याचे कपडे घालून आंदोलन करतात, तर कधी स्वतःची गाडी जाळून आंदोलन करतात। पण त्याच मंगेश साबळेंना आता थेट छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांमधून तडीपारीची नोटीस धाडली आहे। नक्की काय घडलंय, कशामुळे साबळेंना नोटीस देण्यात आली, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे यांना पोलिसांनी 2 वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे। त्यांच्यावर खंडणी, गुंडगिरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपांशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर आणि फुलंब्री अशा या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचं सांगण्यात आलं आहे। बेकायदेशीर जमाव जमवणं, शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना वेठीस धरणं आणि शासकीय कामात अडथळा आणणं असे गंभीर आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आले आहेत। यापूर्वी त्यांनी तहसील कार्यालयात पैशांची माळ घेऊन जाऊन पैसे उधळल्याचे आंदोलनही चांगलंच गाजलं होतं। पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली होती। स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना कायदेशीर मुदत देण्यात आली होती। मात्र ही मुदत संपल्यानंतरही त्यांनी पोलिसांना कोणताही कायदेशीर खुलासा सादर केलेला नसल्यानं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ते पहिल्यांदा चर्चेत आले होते। त्यांनी सुरुवातीला आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधातली भूमिका घेतली होती। पुढे 2024ची लोकसभा निवडणूक लागली आणि त्यांनी जालना जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला। या ठिकाणाहून भाजपचे प्रस्थापित नेते रावसाहेब दानवे खासदार होते। ते त्यावेळी केंद्रीय मंत्री देखील होते। जालना हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा पक्का बालेकिल्ला मानला जायचा। इथून रावसाहेब दानवेंना हरवणं अशक्य असल्याचं बोललं जायचं, कारण 1999 पासून सलग 5 वेळा ते जालन्याचे खासदार राहिले होते। सलग 25 वर्ष खासदार राहिल्यामुळे दानवेंना पराभूत करणं ही कोणतीही सोपी गोष्ट नव्हती। राज्यातील ते एक दिग्गज नेते होते आणि अगदी त्यांच्या नावावर मुख्यमंत्री पदाची चर्चा देखील रंगायची। अशा राजकीय दिग्गजाच्या विरोधात एका तरुण सरपंचानं थेट शड्डू ठोकला होता। या निवडणुकीत मंगेश साबळे यांचा पराभव झाला। त्यांना 1,55,000 मते मिळाली। पण या संपूर्ण निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे त्यांच्या या मतांमुळेच मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव झाला। काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी 1,07,000 मतांनी दानवेंचा पराभव केला। या संपूर्ण राजकीय बदलाला अवघ्या 25 वर्षांचे मंगेश साबळे हेच कारणीभूत ठरले होते। याच मंगेश साबळेंनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्यांची स्वतःची 4 चाकी गाडीसुद्धा जाळून टाकली होती। लोकसभेनंतर त्यांनी 2024ची विधानसभा निवडणूकसुद्धा लढवली होती। फुलंब्री मतदारसंघातून त्यांनी आपले नशीब आजमावलं, परंतु तिथेही त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं। या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1,63,000 मते मिळाली होती। त्यानंतर मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली। सुरुवातीला ते तब्बल 2,000 मतांनी आघाडीवर होते आणि त्यांच्या विजयाच्या सोशल मीडिया पोस्ट देखील जोरदार व्हायरल झाल्या होत्या। पण मतमोजणीच्या अखेरीस भाजपच्या उमेदवारांना त्यांना 1,000 मतांनी पराभूत केलं। सलग 3 निवडणुकांमधील पराभवांमुळे सरपंच मंगेश साबळे हे प्रचंड बॅकफूटवर गेले होते। परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपली अनोखी आंदोलन शैली कायम ठेवत लोकांचं लक्ष वेधून घेतलं। आता मात्र त्यांच्यावर थेट तडीपारीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मंगेश साबळे यांनी कायद्याचा आदर करून आपली बाजू मांडणं अपेक्षित होतं, परंतु त्याऐवजी ते सातत्यानं समाज माध्यमांवर वक्तव्य करत आहेत. जर ते मुदतीत हजर राहिले नाहीत तर एकतर्फी अहवाल सादर करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली जाऊ शकतं, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सरपंच मंगेश साबळे यांनी ही सर्व कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा हा पद्धतशीर डाव असल्याचा दावा मंगेश साबळे यांनी केला आहे. आपल्यावरील कारवाईबाबत बोलताना मंगेश साबळे यांनी माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं आहे. माझ्या समाजाला न्याय मिळावा यासाठी मी सातत्यानं प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळेच काही राजकीय नेत्यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून मला हद्दपार करण्याचा मनसुबा आखला आहे, असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस मिळाल्यामुळं आता आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचा इशाराही मंगेश साबळे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मंगेश साबळे हे प्रकाशझोतात आले होते, ज्यामुळं समाजात त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. मागील लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना त्यांनी घेतलेली तब्बल 1.5 लाखांवरची मते ही काँग्रेसच्या विजयाची आणि रावसाहेब दानवेंच्या पराभवाची मुख्य कारण ठरली होती. याच कारणामुळं मंगेश साबळे यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा मानलं जातं. आता पोलिसांनी बजावलेल्या 2 वर्षांच्या तडीपारीच्या नोटिशीला ते कायदेशीररित्या कसं उत्तर देतात आणि त्यांच्यावर प्रत्यक्षात ही कारवाई होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या नोटीसबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.